पोहोचला तिथे त्यांचं ते स्वप्न दिशांत सर अपुरं राहिलं. फायनलिस्ट मध्ये फायनलला हरले आणि समोर आज तोच संघ आहे ज्यांच्याकडून हरले. हॅलो, परंतु आज त्या स्वप्नीलने ही स्पर्धा चालू होण्याच्या अगोदर सर्वांना एक इशारा दिलाय की नाही, आम्हाला कमी लेखून तुम्हाला चालणार नाही. या वर्षी मात्र आम्ही या पेंढरी चषकाच्या माध्यमातून एक नवीन इतिहास या मैदानावरती लिहिणार आणि तोच लिहिण्यासाठी मैदानामध्ये उतरताना आपण पाहतोय सौंदाळे गावच्या ह्या 11 वीरांना. आणि तुम्ही आम्ही पाहतोय वानुडे संघाचे दोन्ही धुरंधर सुद्धा मैदानामध्ये उतरणार आहेत. या मैदानावरचा इतिहास त्यांच्या बाजूने आहे. या मैदानावरती त्यांच्यामध्ये विजेता पदाचं त्यांना मिळालेलं ते सुख त्यांच्या बाजूने आहे. तोच आत्मविश्वास आणि सध्या या वर्षी हा वानुडेचा संघ संपूर्ण देवगडमध्ये धुमाकूळ घालत आहे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होईल. एका बाजूला मला वाटतं कर्णधार हेमंत दुसनकर आणि त्यांच्या सोबत देवगडचा एक लिजेंडरी खेळाडू मंगेश घाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या. एका बाजूला आपण पाहिला तर एक अनुभव, तर दुसऱ्या बाजूला सध्या षटकारांचा बादशाह म्हणून नावारूपाला आलेला आपला HD प्लेयर अर्थातच हेमंत दुसनकर. सर्व मुलांनी बाउंड्री लाईन वरती बसून घ्यायचे. आज तुम्ही आम्ही संपूर्ण या 70 मुलांच्या जोरावरती हा पेंढरी चषकाचा एवढा हा गाजावाजा जो झालाय, एवढं जे नाव झालंय, हे फक्त कोणा एकाच्या मुळे नाही झालंय मित्रांनो. तर आपण जी 70 मुलं एकत्र आहोत ना, त्या सर्वांच्या मुळेच. आणि त्यांचा फोटो तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल समोरच्या स्क्रीनवरती. हा संपूर्ण पेंढरीच्या या खेळाडूंचा जो फोटो लागलाय ना, या त्यांच्या एकीचा चषक आहे, या त्यांच्या स्वप्नांचा चषक आहे. प्रत्येकाने स्वप्न पाहिलंय पेंढरीच्या ह्या चषकाला आज मुंबईच्या ह्या नगरीमध्ये आपल्याला पूर्णपणे ब्रँड बनवायचं आहे. आणि तेच स्वप्न साकारताना पर्व 5वं आपण या नारिंगीच्या प्रति वानखेडे ज्याला म्हणतो त्याच मैदानावरती साकार होताना आपण पाहणार आहोत. चला तर उत्सुकता लागून राहिली आहे दिशांत दादा कातोडे सरांचा आवाज ऐकण्याची. तर यानंतरचा संपूर्ण या मॅचचा आखो देखा हाल संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतील आमचे मित्र रायगडचा बुलंद आवाज, ज्यांनी या मैदान असेल अनेक मैदानावरती आपल्या आवाजाने सामन्यांना अगदी शांत झालेल्या सामन्यांना सुद्धा पुन्हा जिवंत करण्याचं काम ज्यांच्या आवाजातून होतं ते दिशांत दादा कातोडे सर. थँक्यू, धन्यवाद. सर्व क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहत आहे पेंढरी बॉईज आयोजित पेंढरी चषक 2026 हा रणसंग्राम. 16 संघ जे आहे ते मैदानावरती आज उतरताना पाहायला मिळतील आणि या चषकाचा थरार आजच्या दिवसभरामध्ये आपण अनुभवणार आहोत. बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे तुमचा 12th मॅन एक्स्ट्रा प्रतिनिधी त्याला प्लीज आपण कॉम बॉक्समध्ये पाठवा, कारण प्रत्येक खेळाडूची माहिती आमच्यापर्यंत असणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक संघाचं सहकार्य दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यासाठी मी पुनश्च एकदा नम्रतापूर्वक विनंती करेल बॅटिंग करणारा किंग ऑफ गली अँग वानिवडे संघ तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे त्याला प्लीज आपण कॉम बॉक्सच्या दिशेने पाठवा. तर मॅचला सुरुवात होईल. 3 षटकांची लढत असेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा शेषाच्या हाती धरतीची गती ज्ञानेश्वरांनी चालवले निर्जीव भिंती होऊन गेले रती महारथी प्रथम पूजया महागणपती गणरायाच्या नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या आराध्य देवत श्रीमान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी दिशांत कातोडे आपल्या सर्वांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. पहिल्या षटकाला इथे सुरुवात होईल. पॉवर प्लेचे निर्बंध या संपूर्ण स्पर्धेमध्ये नाही आहेत, त्यामुळे बॉलरसाठी मी म्हणेल की एक एक्स्ट्रा बेनिफिट या स्पर्धेमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती मंगेश घाडी आणि हेमंत ही आघाडीची जोडी आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती सुरेंद्र पहिलाच बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने फटका आलाय. मैदानाची सर्वात सेफ बाजू म्हणून स्ट्रेट आपण नेहमी सातत्याने उल्लेख पाहिलेला आहे. पहिल्याच बॉलवरती एक सावध सुरुवात बघा. बॉल ड्राईव्ह लेंथ वरती होता, फटका बरोबर मिडल ऑफ द बॅट समोर आले. चांगल्या साईन आहेत. पहिलाच बॉल ज्यावेळी मिडल ऑफ द बॅट होतं त्यावेळी बॅटरचा कॉन्फिडन्स हा पहिल्याच बॉलवरती त्या पद्धतीचा बिल्ड होताना आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती इथे धावफलकाचं श्री गणेश होताना आपण पाहत आहे टीम श्री नवलाई देवी सौंदाळे या संघाचा. आणि या दोन्ही संघाचा तुम्ही विचार केला तर गेल्या वर्षाचे फायनली संघ आहेत आणि असा एक संघ येईल
ज्याचा प्रवास मात्र या पहिल्याच मॅच मध्ये संपणार आहे. त्यामुळे करो या मरोची लढाई आहे. अभी नाही तो कभी नाही, जिंकणं इज मॅन्डेटरी. त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये जान आणि प्राण या दोन्ही गोष्टी मैदानावरती पणाला लावाव्या लागतील. पहिल्याच बॉलवरती सिंगल रन, स्ट्राईक रोटेट झाली. नॉन स्ट्राईक एंडचे बॅटर आता मैदानाच्या बरोबर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. चेंडू हवेमध्ये खेळलाय, खेळाडू आहे आणि इथे मोठा मासा गाला लागलाय. विकेटचं पतन. दुसऱ्या चेंडूवरती हेमंत दुसनकरची विकेट आली आणि क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो सातत्याने म्हटलं जातं की संयम ही गोष्ट आता कुठेतरी क्रिकेटच्या पटलावरून हरवत असताना आपण पाहताय. सकाळचं सत्र आहे, तुम्ही बरोबर मैदानावरती विकेटवरती गेला तर विकेट वेट आहे, म्हणजे विकेटवरती थोडासा ओहावा आहे, त्याच्या बरोबरने काही प्रमाणात ग्रास आहे आणि इथे बॉल थोडासा स्लो येतो आणि अशा परिस्थितीमध्ये ताकद जर कमी पडली तर मैदानाच्या बाहेर तुम्हाला यावं लागतं. म्हणून शांत आणि सुरुवातीला थोडंसं संयम मैदानावरती दाखवणं गरजेचं होतं. हेमंतनं ऑन दी अप हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, त्याची विकेट आली आहे आणि आता मात्र इनॅट क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी विशाल गाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये जे आपण ड्रेस कोड पाहताय युनिक्स मोबाईल ॲसेसरी यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी जर्सी उपलब्ध करून दिल्या, त्यांचं देखील आपण सुरुवातीलाच आभार मानूयात. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली तर स्पर्धेबरोबर खेळाडूंचा रंग हाही तेवढाच महत्वाचा असतो आणि वेगळ्या वेगळ्या रंगामध्ये खेळाडू मैदानावरती आपले रंग दाखवताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, त्याच्यानंतर आलेली विकेट आणि त्याच्यानंतर इनॅट क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी लगेचच मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनला दाखल व्हावं लागलं. विशाल, सकाळचं सत्र आहे बघा, मी जसं उल्लेख केला संयम फार गरजेचा आहे. डावखुऱ्या त्याचे बॅटर विशाल मैदानावरती दाखल झाल्यानंतर तुम्ही क्षेत्ररक्षक सजावट पहा. विशालसाठी बरोबर एक खेळाडू स्क्वेअर लेगला तैनात केला गेला, त्याच्या बरोबरीने काऊ खेळाडू थोडासा वाईडिश आहे. दुसऱ्या बाजूला ऑनसाईड संपूर्णपणे खुली ठेवले गेले आणि ऑफ साईडला जवळजवळ 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. गोलंदाज यावी ओव्हर द विकेटने शफल झाले. बॉलला पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय, खेळाडू नाहीये. बॉल जोपर्यंत चेस करताय तिथे बॉल धरणीला दान झाल्याने दुहेरी धावेचा प्रयत्न आहे तो अगदी सहजरित्या मैदानाच्या आत कंप्लीट होताना. रणसंख्या जर पाहिली तर 3 चेंडूचा खेळ संपला, 1 गडी बाद आणि धावांचा आकडा आहे 3च्या घरामध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये महत्वाची विकेट आल्यानंतर आता जबाबदारीचं ओझं दोन्ही बॅटरच्या खांद्यावरती आणि त्यातल्या त्यात संघाचा संघनायक विशाल मैदानावरती दाखल झालाय. पहिलाच बॉल त्यांनी हवेमध्ये खेळला, तिथे 2 धावा आल्यानंतर रणफलकाला थोडासा आकार आलाय. 1 गडी बाद 3च्या घरात. सुरेंद्रचा पुढचा बॉल यावी स्विच हिट, रिव्हर्स हिट, एक फॅन्सी स्ट्रोक अटेम्प्ट मैदानावरती पाहिला आणि या फटक्याबद्दल नेहमी म्हटलं जातं झाला तर आबाद नाही तर बरबाद. यावी बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नव्हता आणि इथे बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू, 4 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 3, विकेट मात्र या षटकामध्ये आली 1. सुरेंद्रचा नेक्स्ट बॉल याही वेळी सफल झाले आणि असफल राहिले. यशांच्या वरून बॉल मागे निघून गेला. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर विशालकडून काहीसा वेगळा करण्याचा प्रयत्न होतो, कारण पॉवर प्ले नाहीये. तुम्हाला ज्या झोनमध्ये खेळाडू नाहीत अशा रिजनमध्ये फटके खेळावे लागतात. एक खेळाडू तुम्ही पाहिला तर विशालसाठी बरोबर थोडासा वाईडिश ठेवला गेला ऑन साईडला, त्याच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही झाला. अगेन आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा आणि अंतिम बॉल, स्टेप आउट झाले, विकेट काढण्याचा प्रयत्न एच आणि आणखीन एका विकेटचं पतन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 3, लॉस ऑफ 2, षटक क्रमांक 2 येईल तोपर्यंत संधी देऊयात राजला. ऐकूयात डीजेचे सुमधुर संगीत. षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 3, गडी बाद झाले 2 आणि पुन्हा एकदा
नवलाई देवी सौंदाळे, तुम्हाला विनंती आहे 12th मॅन 12वा एक्स्ट्रा प्रतिनिधी प्लीज. चला वानिवडे संघाचा एक्स्ट्रा प्रतिनिधी, वानिवडे संघ प्लीज एक्स्ट्रा प्रतिनिधी होत्या. पहिल्या षटकामध्ये दोन मोठे हादरे लागले, फलंदाज बाद झाले. धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा आपण पाहिल्या. पहिल्या षटकांचा एकंदरीत लेखाजोखा स्कोर कार्ड वरती पाहिला तर 2 मोठे हादरे लागले आणि आता 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. गोलंदाजी ट्रॅक वरती बदलाव. ओव्हर क्रमांक 2 मध्ये वैभवच्या हातामध्ये चेंडू आणि इन ॲट क्रमांक षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल यावेळी अवे फ्रॉम द बॉडी होता, फ्रंट ऑफ द विकेट फटका आलाय. खेळाडू जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर मधून बॉलवरती येतील 2 धाव्यांची पुन्हा एकदा मोहर आणि या 2च्या मदतीनं रणसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचले 5च्या घरामध्ये. वैभव गोलंदाजी ट्रॅक वरती आला. आता इथे बघा तुम्हाला थोडंसं मी म्हणेल की दर्पण बॅटिंग करणाऱ्या संघावरती आहे. विकेट या ठिकाणी तुम्हाला वाचवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला धावा करायच्या आहेत, त्यामुळे दुहेरी दबाव आता बॅटिंग करणाऱ्या संघावरती असताना कशा पद्धतीने दबाव जुगारून मैदानाच्या आतमध्ये 11 बॉलवरती खेळ होईल. पहिल्या षटकाची सुरुवात तितकी चांगली राहिली नाही, 2 विकेट आले, धावाही कमी आल्या आणि आता कोणाला तरी एकाला आक्रमक खेळ करणं तेवढंच गरजेचं आहे. आणखीन एक चेंडू हवेमध्ये, तिसऱ्या विकेटचं पतन. इथे आणखीन एक हादरा लागला बॅटिंग करणाऱ्या संघाला. फलंदाज गॉन. इनॅट क्रमांक 5 वरती खेळण्यासाठी आकाश गाडी मैदानावरती दाखल झालेत. आपण सुरुवातीपासून चर्चा केली की सुरुवात सावध करणं गरजेचं होतं का, कारण सुरुवातीपासून मोठे स्ट्रोक खेळत असताना फलंदाज बाद झाले, धावा तेवढ्या प्रमाणात आल्या नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये कोणाला तरी जबाबदारी घेऊन मैदानावरती खेळावं लागेल. कारण क्रिकेटचा खेळ नेहमी सांगत आलाय, ज्यावेळी प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती दबाव बनवेल आणि त्या दबावामधून केलेली एखादी चुकी तुम्हाला मॅच मधून माघारी घेऊन जाईल. आणि सुरुवातीपासून प्रत्येक बॅटरचा हाच प्रयत्न राहिला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याचा. तिथून आलेला विकेट आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आकाश गाडीची वर्णी लागले गेले. गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत वैभव, ज्यांच्या दुसऱ्याच बॉलवरती त्यांनी एक मोठा हादरा दिला बॅटिंग करणाऱ्या संघाला. आडवा बॅटने खेळला ऑन दी अप. हवेमध्ये चेंडू जरूर होता, जोपर्यंत लॉंगॉनचा खेळाडू बॉलवरती येईल, बॉलला कॅरी करतील, एक सिंगल धाव आली आणि सिंगलच्या साह्यानं रणफलकामध्ये हलकासा बदलाव जो धावसंख्येला घेऊन जाईल 6च्या घरामध्ये 6. असा दिवस खास आहे कारण महाशिवरात्र संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो आणि महाशिवरात्रीच्या तमाम क्रीडा रसिकांना खूप खूप शुभेच्छा असेल. दुसऱ्या बाजूला आमचे साथी समालोचक प्रकाश झोरे सर यांचा वाढदिवस आहे, त्यांनाही वाढदिवसाच्या आपण दरुयात मंगळमय शुभेच्छा. यावेळी बॅकफुटला गेले, हलक्या हाताने शेअर केला. इथे सर्कलमध्ये बॉलला जोपर्यंत अडवलं जाईल तिथून एक सिंगल. रणसंख्या 7च्या घरात. म्हटलं जातं की ज्यावेळी बघा मोठे फटके येत नाहीत त्यावेळी सिंगल डबलला विचारात घेणं ही क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. जशी मुंबईची लाईफलाईन लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल. मोठे फटके येत नाहीत त्यावेळी सिंगल डबलचं तंत्र ही क्रिकेटच्या मैदानावरती तुमच्याकडे असायला हवं. आणि इथे पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आणि तो सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पेंड्री चषकाचा दॅट्स 1 ऑफ वेस्ट 6. इथे आला षटकार. षटकार आला आणि रणफलकाला देखील आकार आला. स्कोर कार्ड नेल्सन आकडा 13 ऑन दी स्कोर कार्ड. या षटकातील इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक. गोलंदाज पंचांच्या बरोबर डाव्या बाजूने निघालाय. लास्ट डिलिव्हरी. इथे आडव्या बॅटने फटका आलाय. सर्कलच्या आतमधील खेळाडू अटेम्प्ट करतील, बॉलला अडवतील. सिंगल धावा आले आणि रणसंख्या बरोबर 14च्या घरामध्ये आहे. षटक क्रमांक 2 चं या ठिकाणी संपवलं गेलंय. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 आपल्या भेटीला येईल. तुम्हाला एक घेऊयात ब्रेक आणि ब्रेकमध्ये संधी देऊया डीजेला.
14 धावा स्कोर कार्ड वरती 2 षटकांचा खेळ संपला. म्हटलं होतं की कोणाला तरी जबाबदारी उचलावं लागेल आणि इथे आकाश घाडीच्या बॅट मधून आला षटकार. नरेंद्र गोलंदाजी ट्रॅक वरती आले. शेवटचं आणि अंतिम षटक आता प्रगतीपथावर 7च्या सरासरीने बॅटिंग करत असताना किंग ऑफ गली गँग वादिवडीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपण पाहत आहे. शेवटच्या षटकातील पहिलाच बॉल, पहिल्या बॉलला देखील सरळ भिरकावून दिलं प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. आकाशच्या बॅट मधून आणखीन एक बिग ब्लास्ट षटकार. चेंडू होता स्लॉट मध्ये दिला आणि आकाश घाडीने त्याचा भरपूर समाचार घेतला. संयम गरजेचा असतो. खराब चेंडूचा समाचार आणि चांगला चेंडूचा सन्मान तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती करता यायला हवा. आणि जसा खराब बॉल त्याच्या बॅटच्या रडार मध्ये दिला, सरळ बॉलला लांगांवरून सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. 6 धावा आल्या. रणसंख्या 20च्या घरामध्ये. ड्राईव्ह लेंथ वरती बॉल होता. बॉलर बॅक ड्राईव्हचा फटका आलाय. एक धाव कंप्लीट. दुसरे धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न मनसुबा आणि तिथे अगदी एका धावेवरती रोखलं गेलं आणि या रणसंघ एकाच्या मदतीनं धावफलकाचा आलेख आहे, धावफलकाचा ग्राफ आहे तो जाऊन पोहोचलाय 21च्या घरामध्ये. 4 डिलिव्हरीज आर लेफ्ट. पहिल्या सत्रातील शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पॉवर प्लेचे निर्बंध नाही आहेत त्यामुळे ऑन साइडला जवळजवळ 4 खेळाडू बाउंड्री लाईन वरती तैनात आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, त्याच्याबरोबर काऊ कॉर्नर वाईडिश ठेवला गेलाय आणि एक खेळाडू लॉंग ऑन डीप मध्ये तैनात. पुढचा बॉल यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो लँड होईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक हल्ला सीमा रेषेच्या बाहेर षटकार. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. शेवटच्या षटकामध्ये जसा फिनिश टच या सामन्याला पहिल्या इनिंगला हवा होता तो दोन्ही बॅटर देण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे हेलिकॉप्टरला सरळ उडवला आणि इथे 6 धावा अर्जित होत असताना धावांचा आकडा आहे तो मात्र जाऊन पोहोचला 27. 27च्या घरामध्ये या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. नरेंद्र निघालाय. बॉलला सोडलंय. अंपायर सिग्नल दॅट इज अ इनव्हॅलिड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 जो व्हाईट बॉलला इंडिकेट करतो तो इंडिकेटर आपल्यापर्यंत आला आणि इथे एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना धावांचा ग्राफ जो आहे तो 28च्या घरामध्ये आहे. सुरुवातीला कुठेतरी वाटलं होतं की बॅटिंग करणारा वानिवडीचा संघ थोडासा मागे आहे की काय, पण षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आणि नरेंद्रच्या अगेन्स्ट चढवलेले हल्ले. हा क्रिकेटचा खेळ आहे. कभी धूप तो कभी छाया आहे. यही तो इस खेळ की मोह माया आहे. जसा रडार मध्ये बॉल आला प्रत्येक बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. आणखीन एक बॉल आणि आणखीन एक आक्रमक हल्ला. हाई बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग ब्लास्ट षटकार. याच्यानंतरचा होणारा सामना ब्लू स्टार चांदोशी आणि फ्रेंड्स क्लब पडेल दोन्ही संघाचे संघनायक आपण प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच बिटवीन ब्लू स्टार चांदोशी अँड फ्रेंड्स क्लब पडेल दोन्ही संघाचे संघनायक आपण या. हेलिकॉप्टर आणि इथे हा लगातारचा 3रा बिग हिट षटकार. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांची मनोरंजन करणारी फलंदाजी. मागच्या 3 चेंडूवरती लगातार 3 षटकार आलेत. तर गोलंदाजाने त्याची साईड बदलली. आता राऊंड द विकेट आले शेवटचा बॉल घेऊन. रितेश आई समोर यावी बाहेर काढला बॉलला आणि डॉट बॉलची सांगता. ओव्हर क्रमांक 3 आहे तर 3चा खेळ संपला. अंपायर सिग्नल पहिल्या इनिंगचा खेळ आहे तो या ठिकाणी संपवला गेला. रणसंख्या जर आपण पाहिली तर आहे 40. 41 इज अ टार्गेट. येणारे 18 बॉल
18 मध्ये आहेत. 41चं टार्गेट. इनिंग क्रमांक 2 ला सुरुवात होईल तोपर्यंत ब्लूस्टार चांदोशी आणि फ्रेंड्स क्लब पडेल दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. हॅलो हा हॅलो चला सौंदाळे बॅटर्स इकडे वरती येऊन बसायचं आहे. पॅव्हिलियन कक्ष आहे तिकडेच बसायचं आहे. नेक्स्ट मॅच चांदोशी आणि तिकडे तिकडे काय हे दे ना दादा एक हे दे. चला नेक्स्ट मॅच न्यू स्टार चांदोसी वर्सेस प्लेन कप पडेल. कोणा हस्ते करूया. सत्यवान दादा मनसेकर पुन्हा एकदा या व्यासपीठावरती टॉस का बॉस मध्ये या. सत्यवान दादा मनसेकर या प्लीज. पडेल ना पडेल्स कॅप्टन्स सूरज हेमले. ओके नाव काय हर्षद दादा तुम्ही आलाय. चांदोसी न्यू ब्लू स्टार चांदोसी कॅप्टन प्लीज. हा या लवकर या दादा. मॅच नंबर 2 मध्ये आपण आता एंटर होणार आहोत. तिथे नाणेफेक केला जातोय. सन्माननीय समाजसेवक भेंडरी गावचे आदर्श सत्यवान मनचेकर दादा. हा ते आहे वरतीच राहिले. चला कोण मागतंय या अक्का. जो नाणेफेक जिंकेल तो हा मानाचा कॉइन घेऊन जाणारा त्याला मिळणार आहे. तो कोण मागताय पडेल्स मागताय. दाखवू नका हेड आणि टेल लिहिलेला आहे. स्प्रिंग द कॉइन आणि हेड द कॉल. हेड जिंकलाय पडेल. काय तुमचा निर्णय काय असणार आहे. नाही लगेच बॉलिंग सर कॅप्टन तुम्ही आहात का तिकडे कोण बसलाय. नाही असं नाही चालणार. तू कॅप्टन बनतो. लीडर जो असतो ना तो तुम्हाला इथे तुम्हाला डिसिजन घ्यायचे त्यावेळी जाऊन तो कॅप्टन बनतो ना. मग बॉलिंग फर्स्ट. तर त्यानंतर समोरच्या चांदोशी या देवगडच्या परिवारामध्ये पहिल्यांदाच आले आहेत म्हणजे दाखल झाले यावर्षी. त्यांना किती पर्यंत थांबवणार यात मनामध्ये काही असा आकडा ठेवलाय. 20-25 पर्यंत. या ओपन मैदानामध्ये एवढ्या कमी मध्ये धावा तुम्ही रोखणार. बॉलिंगचा अटॅक तुमच्याकडे त्याच्यासाठी कोण आहे. सूरज हेमले आहेत, राजू तानवडे आहेत आणि सिद्धेश कोळकर. ओके त्यानंतर या पेंड्रीच्या मानाच्या चषकाबद्दल काही थोडस. चांगलं आयोजन आहे. नक्कीच तुम्हाला खूप हलुशिक दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना किंग ऑफ गली गँग वानिवडे या संघाने धावफलकावरती 40 धावा लगावल्या. 41 धावांचं टार्गेट. येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता प्रति षटकामागे 13.66च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे. म्हणजे किमान एका ओव्हरमध्ये 14 धावांचा आकडा बॅटिंग करणाऱ्या संघाला गाठायचा आहे. आणि त्यासाठी आता त्यांची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुरेंद्र आणि त्यांच्या बरोबरीने हर्षद गुरव हे मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आकाशच्या हातामध्ये बॉल. राऊंड द विकेट ना पहिलाच बॉल वरती क्लासिकल फटका. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री रोप. इथे आलाय 6 धावांसाठी. माफ करा षटकार. सुरुवात जशी हवी होती अगदी ड्रीम स्टार्ट. जसं म्हटलं जातं की तुमची चांगली सुरुवात
हे तुमचं अर्ध काम हे सोपं करतं. आणि पहिल्याच बॉलवरती ज्या पद्धतीचा फटका आला, कॉन्फिडन्स बॅटरचा सांगतो की मैदानावरती मी काय माइंडसेटने दाखल झाला. फटका नव्हता, ही स्टेटमेंट होती. आणि ते 6 धावांना रन चेस ऑन. दुसरा फटका देखील यावेळी सफल झाले होते. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू या बॉलसाठी तैनात. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब आहे. पहिली धाव कंप्लीट केली. त्याच्यानंतर फलंदाज सुरेंद्रनी सांगितलं की ते 2 धावा बनवू शकतात आणि लगेचच दुहेरी धावेचा कॉल होता आणि तो देखील यशस्वी झाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्याच्यानंतर आलेल्या 2 धावा ज्या रणसंख्येला घेऊन गेल्या 8च्या घरामध्ये. अजूनही 4 चेंडूचा किट शिल्लक आहे. सुरेंद्रसाठी फिल्डिंगची सजावट पहा. डाकूर त्याचा बॅटर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याच्या बरोबरीने मिड ऑन थोडासा वाईडिश आहे आणि फ्रंट ऑफ द विकेट बरोबर लॉंग ऑफ आणि खेळाडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये तैनात. विकेट काढण्याचा प्रयत्न एच अँड मिस. मागे खेळाडू जोपर्यंत पाठलाग करतील बॉलला थांबवतील तोपर्यंत पुनश्च एकदा 2 धावांची मोहर. आणि या 2च्या मदतीनं धावफलकाचा आलेख आहे तो जाऊन पोहोचेल डबल डिजिट मध्ये, म्हणजेच 10च्या घरात. सन्माननीय सत्यवान मंचेकर साहेब, पेंढरीचे समाजसेवक, तुम्हाला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. इथून या मॅचचा आपण आनंद घ्या प्लीज. तुम्हाला आयोजन कमिटीच्या माध्यमातून विनंती असेल, प्लीज आपण या. 3 चेंडूचा खेळ संपत असताना रणसंख्या 10च्या घरात. आकाश गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. आणखी खूप चांगला क्लासिकल फटका इनसाइड आउट आणि बॉल ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री रोप. इथे आलाय 4 रन चौकार. मैदानावरती चर्चा जरूर सुरू आहे आणि म्हटलं जातं ना की काम असं करा की तुमच्या कामाची चर्चा 4 लोकांनी एकत्र येऊन केली पाहिजे. बघा 3-4 चेंडूवरती ज्या पद्धतीचा खेळ झाला, लगेचच गोलंदाजाजवळ आले, त्याच्याबरोबर ती काहीतरी चर्चा झाली. आता येणारे जे शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिले त्याच्यावर कशा पद्धतीचा मैदानाच्या आतमध्ये खेळ होईल, कारण धावफलकाचा एकंदरीत वाढता आलेख पाहिला तर तो आहे 14च्या घरामध्ये. राऊंड द विकेटने यावेळी सफल झालेत. बरोबर यशाच्या वरून गोलंदाजाचं रिॲक्शन सांगून जाते की या बॉलवरती मिळालेला एक्स्ट्रा बाउन्स जो फलंदाजाला जीवनदान देऊन गेला, यावेळी मी म्हणेल की थोडंसं खराब बॅटिंगचं प्रदर्शन आहे की काय. कारण 4 बॉलमध्ये तुम्हाला जो हवा तो स्कोर तुम्ही जमवलाय आणि अशा परिस्थितीमध्ये जोखीम घेण्याची गरज नाही. सिंगल डबल याही चालू शकतात. मात्र क्रिकेटला नेहमी म्हटलं जातं की कॅल्क्युलेटेड माइंडनं मैदानावरती प्रेझेंटेशन सादर करणं हे तेवढंच गरजेचं आहे. यस, इथे ज्याचा मी उल्लेख केला, काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न झाला, दांडी गुल आणि इथे पहिल्या विकेटचं पतन. आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ज्या षटकाची आपण चर्चा केली, क्रिकेटचा खेळ मित्रांनो नेहमी सांगतो की ज्याची गरज आहे तेवढंच करा. गरजेपेक्षा तुम्ही अतिरिक्त काही करायला गेलात तर बऱ्याचदा गोष्टी अंगलटी येतात. आणि पहिल्या षटकामध्ये आपण तेच पाहिलं. 4 बॉलमध्ये 14 धावा आलेल्या असताना इथे सुरेंद्रला हे काही स्ट्रोक अटेम्प्ट करण्याची गरज होती का? शेवटच्या बॉलवरती त्यांनी विकेट बहाल केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रकाश जोरे सर, तुमचं वेलकम आहे, तेही जॉईंट होत आहेत. इथे एकंदरीत आपण या मॅचचा लेखाजोखा पाहिला तर पहिल्या 17 मध्ये धावा 40 आल्या, 41 धावांचं टार्गेट होतं. आणि इथे आता बघा पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही एक जमेची बाब पाहिली तर विकेट आले. त्यामुळे ही मॅच जी आहे ती रंगतदार जरूर पाहायला मिळेल. नक्कीच सर, म्हणायला गेलं तर म्हणतात ना आजच्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये इथे संयम नावाची चीज या खेळाडूंमध्ये राहिलेलीच नाहीये. सेन्स ऑफ गेम काय असतो ना, हाही सुद्धा पाहायला मिळत नाहीये. सुरुवातीला आपण पाहिलं वानवडे संघाचे सलामीवीर आले, पहिल्या षटकामध्ये खेळपट्टी ओली आहे आणि त्यावरती तुम्ही मोठमोठे फटके खेळताय. हा कोणता सेन्स आहे? नॉर्मल क्रिकेट खेळा ना. 6 चेंडूमध्ये जर पहिल्या 6 धावा जरी आल्या असत्या आणि तुमच्यासारख्या ओपनिंग फलंदाज जे मेन बॅटर असतात गावाचे, ते जर तुम्ही पहिल्याच षटकामध्ये तुमचं विकेटचं पतन करताय, मग हा कुठेतरी तुमच्यामध्ये अजून विचार करणाऱ्या गोष्टी आहेत ना. षटकार मारणं हाच फक्त खेळ क्रिकेट नाही आहे मित्रांनो.
तुम्ही खूप चांगला उल्लेख केला. क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. ताकदीनं खेळण्याचा क्रिकेट हा खेळ असता तर वेस्ट इंडिज संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरती दबदबा असता. मुलं कधी कधी डोक्याचा वापर हाही मैदानावरती सादर करणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या, गोलंदाजी ट्रॅकवरती बदला, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत रितेश. नक्कीच. परंतु जमेची बाजू वानोडे संघाकडे बघायला गेली तर ओहो, हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू प्रहार केलाय बाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सगळ्यांच्या नजरा इथे खिळल्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. मागचा फटका पाहिला तर वन ऑफ द क्लासिकल स्ट्रोक रिस्ट म्हणजे तुमच्या मनगटांचा खूप चांगला वापर केला. मागचा फटका तुम्ही एकंदरीत पाहिला, फक्त बॉलवरती चफराक दिली आणि त्याच्यानंतर फ्लायटेड फटका मिड विकेट रिझन मध्ये षटकार आला. रणसंख्या जर आपण पाहिली तर 6च्या मदतीने बरोबर जाऊन पोहोचले 2-0 म्हणजेच 20च्या घरात. नक्कीच. क्रिकेटच्या मैदानावरती दिशांदादा काही फटके जे असतात ना कलात्मक, त्यांमधनं मिळतात 6 धावा असतील, 4 धावा असतील, सिंगल असेल, डबल असेल, परंतु पाहणाऱ्यांच्या आत्म्याला शांती देऊन जाणारे काही फटके असतात. त्यातीलच तो एक फटका आपण पाहिला जिथे आपण तो आत्म्याची शांती म्हणतात, त्यामध्ये सचिन तेंडुलकर सरांचा स्ट्रेट डाईव्ह. हा हा हा, क्या लाजवाब फटका असायचा. फक्त एलिगन्स ऑफ टच. तो आता इथून इक्वेशन पाहिलं तर येणारे 11 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 11 डिलिव्हरीज आर लेफ्ट अँड 21 मोर रन्स टू विन. 11 आणि 21चं समीकरण. राऊंड द विकेटने अभि गुडघा टेकवला होता. अलॉंग द ग्रास हा फटका आलाय. खेळाडू डीप मधून जोपर्यंत बॉलवरती येईल एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं 21च्या घरामध्ये स्कोर कार्ड म्हणजेच 10 बॉल आणि आता इथून बरोबर पाहिलं तर 20 धावांची गरज. इक्वेशन पाहायला गेला तर इथे मात्र सौंदाळे संघाचा वर्चस्व इथे जास्त पाहायला मिळतोय, कारण बॅटरच्या युगामध्ये सध्याचं क्रिकेट चालू आहे आपण पाहतो. त्यामुळे नक्कीच पार्ट जर पाहायला गेलं तर सौंदाळेचं थोडंसं जड दिसतंय, परंतु गेम ऑफ क्रिकेटमध्ये कोणालाही शेवटपर्यंत आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. हु इज द विनर, हु इज द लुजर. अनेक वेळा बदलताना सामने किती वेळा पाहिलं पहा. उंगली पे इधर नचा रहा है गेंदबाज. स्लोअर अँड क्लेवर, गती व्हेरिएशन. आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं तुमच्या गतीपेक्षा तुमच्या कृतीला महत्व आहे. मागच्या बॉलवरती माझ्याकडून काय चुकी झाली, देन आय विल करेक्ट. या बॉलवरती मी काय करेक्ट केलं, एक गोलंदाजानं मैदानावरती दाखवलं. स्लोअर अँड क्लेवर. नक्कीच. आता मात्र चांगला फटका इथे मात्र समजदारी बॅटरने दाखवली. 2 चेंडू माझ्या बॅटला लागले नाहीत, कुठेतरी मला नॉन स्ट्राईकला जावं लागेल. ये समझदारी होती है ना, और इस तरह के समझदारी के साथ आप जब साझेदारी निभाते हो मैदान के बीच, तभी जाके वो क्रिकेट में रन्स जो आपको मिलते हैं ना, वो तभी जाके मिलते. साझेदारी आणि जिम्मेदारी क्रिकेटच्या मैदानावरतील सर्वात 2 महत्वाच्या गोष्टी. तुम्हाला पार्टनरशिप भागीदारी करावी लागते आणि जबाबदारी खांद्यावरती उचलावी लागते. सध्याच्या घडीला मैदानावरती दोन्ही बॅटरीकडून त्याच पद्धतीचा खेळ आपण पाहिलाय. यावी चेंडू हवेमध्ये आहे आणि तो ट्रॅव्हल होईल प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये. इथे आणखीन एक षटकार. मैदानाच्या आतमध्ये काय चुरशीचा खेळ सुरू आहे. एक चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूवरती समाचार. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीनं हे वाक्य अंमलात आणलं गेलंय षटकाराला. नक्कीच. आणि सर म्हणालात ना, मगाशीच मी म्हणालो ना की जिम्मेदारी सोबत समजदारी सोबत साझेदारी. त्याने तो जर सिंगल काढला नसता, त्याच्या बॅटला बॉल लागत नव्हता, नॉन स्ट्राईकला आला. नॉन स्ट्राईकला जेव्हा स्ट्राईकला आणला त्याने तो पेस केलेला चेंडू षटकार खेटला. ये यहाँ पे गलती, फुल टॉस गेंद और गेंद यहाँ पे डेस्टिनेशन कम मिला है. येस, रिव्ह्यू आलेला आहे. सर्व संघांना विनंती असेल की सामन्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच वेळी एक संघ रिव्ह्यूचा यूज करू शकतो. चला, आमचे तिसरे पंच आहेत. जसा उल्लेख झाला की तुम्हाला एक रिव्ह्यू असेल, तो जर
तुमच्याकडे एकच कंपल्सरी रिव्ह्यू असतो. सक्सेसफुल झाला तरी तुम्ही पूर्ण इनिंग मध्ये एक रिव्ह्यू घेऊ शकता. याची प्लीज आपण नोंद घ्या. नाही ते नाही तर मग ठेवणारच नव्हतो रिव्ह्यू. 28 धावा झालेल्या आहेत. आणि जर हा बॉल आहे, हा बॉल या पंच जे आहे ते या ठिकाणी शहानिशा करतील. कमरेच्या वर आहे का बॉल याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्यानंतर तिसऱ्या पंचांचं सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पहिलीच लढत आपल्या भेटीला नारंगीचं ऐतिहासिक क्रीडांगण. तुम्ही अशा पद्धतीचे क्रीडांगण फार कमी पाहता आणि शावी तुम्हाला या ग्रीन ग्रास ग्राउंडवरती खेळण्याची संधी मिळते. सोने पे सुहागा. तुम्हाला मैदानावरती तुमचं कौशल्य 360 मध्ये खेळण्याची एक संधी. प्रत्येक झोन मध्ये तुम्ही फटके खेळू शकता. त्यामुळे क्रिकेटसाठी पोषक वातावरण असलेलं हे मैदान आहे आणि या मैदानात चाललेले स्पर्धेचं घमासान. इट इज अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे इथून फलंदाजाला माघारी परतावं लागेल. चला यानंतर बॉल टू रन आपल्याला इक्वेशन किती आहे स्वप्नील कोळसुमकर पहा. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना एक खमका खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. वेल सेटल बॅटर मैदानाच्या बाहेर आले. त्याने आता 6 मध्ये 13 धावांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ नेहमी सांगत आलाय तुम्ही सुरुवात कशी करताय हे तेवढं महत्वाचं नाही. शेवट फिनिश दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. शेवटच्या क्षणी तुमचा संघ मैदानावरती विजय मिळवतो का हे सर्वात गरजेचं आहे. आता 6 मध्ये 13ची गरज आहे म्हणजे मॅच पाहिली तर अजून बॅलन्स मॅच आहे. आणि त्यातल्या त्यात प्रकाश सर संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर पॉवर प्ले नाही आहे. त्यामुळे गोलंदाजाला पाहिलं तर गोलंदाजाला मी म्हणेल की तेवढा बेनिफिट या स्पर्धेने दिला गेला. आता 6 मध्ये 13चं इक्वेशन आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही पाहिलं तर न्यू फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड. नक्कीच हे जो बॅटल आहे ना हे खऱ्या अर्थाने नक्कीच बऱ्याच दिवसांपासून मग ते सोशल मीडियावरती सुद्धा बरंच चाललेलं होतं की स्वप्नील जिंकणार की विशाल जिंकणार. गेल्या वेळी देवगडचा जो संपूर्ण परिवार या मैदानावरती आला त्यावेळीचे हे फायनलिस्ट. त्यावरनं समजून जायचं की या दोन टीम मध्ये नेमकं बॅटल कोणत्या प्रकारचं आहे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म मारा अँगल बनवून चेंडू पडल्यानंतर बाहेर आलाय. डॉट गेलाय. प्रेशर या पे सौंदाळ्यावरती. आता इथे बघा मी खास करून कॅप्टनचं कौतुक करेन. त्याने लेफ्ट हँड बॉलरला शेवटच्या ओव्हरमध्ये आणला आणि पहिलाच बॉल पाहतो नॅचरल स्विंग आहे. बॉल पडला कट झाला आणि काही कळायच्या आतच तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आहे. त्यामुळे इथे म्हणेल की फलंदाजासाठी थोडंसं मी म्हणेल की कठीण परीक्षा येणार आहे 5 बॉलवरती. नक्कीच परंतु थोडासा लाईन खराब म्हणावी लागेल. फायदा उचलला बॅटर. नाव काय रे वैभवने. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. खर्चा होगा तो खर्चा भी होगा. त्यामुळे जास्तीचा वेळ मैदानावरती व्यतीत करू नका. आणि ज्याचा प्रकाश सर खूप चांगला उल्लेख केला बघा लेंथ या मैदानाचा तुम्ही विचार केला तर बरोबर आपण तिसऱ्या विकेटवरती हा सामना खेळवत आहोत. या परिस्थितीमध्ये उजव्या हाताच्या बॅटरला बाउंड्री लाईन तुम्ही बघा थोडीशी जवळ आहे. अशा परिस्थितीमध्ये उजव्या चेंडूवरती टाकलेला बॉल तुमच्या संघासाठी कुठेतरी घातक ठरू शकतो. थोडंसं मी म्हणेल की स्लो केलं चेंडूची लेंथ खराब होते आणि त्याच्यावरती आलेला षटकार ज्यांनी रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा मोठा उलटा पालट केला. इथे आणखीन एक विनिंग षटकार. पहिला सामना इथे मात्र गतवर्षी झालेला पराभव मनाला टोचत होता. इथे मात्र सौंदाळे गावच्या झाले ना रन. येणारे 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये एका धावेची गरज. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन निघालाय. शफल झाले अक्रॉस. खेळाडू मागे आहे. थोडासा बॉल पुढे राहिला. सिंगल कंप्लीट. आणि अभिनंदन श्री नवलादेवी सौदाळी. आपण ही मॅच जिंकत असताना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. हार्डलक किंग ऑफ गली गँग वानिवडे आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले आभार आहेत. मॅन ऑफ द मॅच कडे लगेचच जाऊया जिथे पहिला मॅचचा हिरो MOM म्हणजेच मॅन ऑफ द मॅच वरतीच घेऊया सुरेंद्र. ही पेंढरी स्पर्धा हाय देवगड तालुक्यात गाजाया लागली हाय.
सगळ्यांच्या नजरा इथे खिळल्यात काय घडणार है खेळाडूंची फौज मैदानात उतरली है चौडेश्वरीचा आशीर्वाद पाठी है पेंढरी बॉईज मुलांची एकी है खेळात जिंकायला मनगटात ताकद हाय पेंढरीचं नाव उंचावायला तयारी हाय हॅलो चला सुरेंद्र पहिल्या सामन्याचा सामनावीर या टॉस का बॉस मध्ये जे गेल्या वर्षी मी कोळसुमकर सरांना विनंती करतो लगेचच या